मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण की आता 10वी पासवर फायरमन म्हणजे अग्निशामक यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि त्यासाठी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगणार आहे की यामध्ये शिक्षण पात्रता काय असणार आहे, त्यानंतर यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, वयाची मर्यादा काय आहे, ही सगळी माहिती तुम्हाला मी सांगतो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही ते स्क्रीनवर पीडीएफ बघू शकता। महाराष्ट्र शासन महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई यामध्ये खाली दिलेला त्यांनी पाठ्यक्रम अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम म्हणजे हा जो कोर्स आहे 6 महिन्याचा कोर्स आहे आणि यासाठी फक्त पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात। त्यानंतर यासाठी दुसरे एक पद आहे उपस्थानक व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम, यासाठी पण फक्त पुरुषच अर्ज करू शकतात। पण जे अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम आहे यासाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि जो दुसरा आहे उपस्थानक व अग्निप्रतिबंधक अधिकारी यासाठी शिक्षण वेगळं लागतं। तर तुम्हाला ते सविस्तरपणे पुढे सांगतो। त्यानंतर खाली दिले त्यांनी तरुण व होतकरू तरुण उमेदवारांकरिता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामक किंवा अधिकारी म्हणून कारकीर्द करू इच्छिता त्यांच्याकरिता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण पाठ्यक्रम दरवर्षी आयोजित करतात। म्हणजे ही जी प्रवेश परीक्षा आहे दरवर्षी निघत असते। तर त्यामध्ये अग्निशामक पाठ्यक्रम कालावधी अग्निशामकचा कालावधी 6 महिने असतो आणि अधिकारीचा जो कालावधी असतो तो 1 वर्ष असतो। आणि हा जो पाठ्यक्रम असतो म्हणजे हा जो कोर्स असतो तर हा निवासी म्हणजे तुम्हाला तिथं राहूनच करावा लागतो। त्यानंतर पुढे त्यांनी दिलेलं आहे की यासाठी पात्रता काय असणार आहे। यासाठी तुम्हाला अग्निशामकचा जो पाठ्यक्रम आहे तो सांगतो, त्यासाठी जी वयोमर्यादा सांगतो 18 ते 23 वर्षाचे जे पुरुष उमेदवार आहे त्यासाठी अर्ज करू शकतात। ओके, त्यानंतर उपस्थानक अधिकारी याच्यासाठी जी वयोमर्यादा आहे ती 18 ते 25 वर्षापर्यंत आहे। त्यानंतर यासाठी शिक्षण पात्रता काय तर अग्निशामकसाठी शिक्षण पात्रता आहे 45% गुणांसह 50% गुणांसह 10वी पास पाहिजे तुम्ही। आणि जर उपस्थानक अधिकारी यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे शिक्षण पाहिजे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी म्हणजे तुमची डिग्री झालेली पाहिजे। त्यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 50% गुणची पात्रता आहे आणि जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त ज्या भटक्या जमाती इतर ज्या कास्ट आहेत त्यांच्यासाठी 45%ची पात्रता आहे। त्यानंतर शारीरिक पात्रता काय लागणार आहे याच्यामध्ये तर जे अग्निशामकसाठी पुरुषांची उंची पाहिजे 165 सेंटीमीटर, त्यानंतर वजन पाहिजे 50 किलो। ओके, किमान सांगतोय मी। त्यानंतर छाती पाहिजे 81 सेंटीमीटर आणि फुगून पाहिजे ती 86 म्हणजे 5 सेंटीमीटर 86 सेंटीमीटर पर्यंत। त्यानंतर जे अधिकारीचे पद आहे त्यासाठी उंची पाहिजे 165 सेंटीमीटर मिनिमम, त्यानंतर वजन पाहिजे 50 किलो मिनिमम, त्यानंतर छाती म्हणजे सेम क्रायटेरिया आहे। ओके, फक्त शिक्षणामध्ये फरक आहे आणि वयामध्ये फरक आहे। 18 ते 23 हे अग्निशामकसाठी आणि अधिकारीसाठी 18 ते 25 वर्ष आहे। त्यानंतर पुढे वैद्यकीय मापदंड दिलेले आहे की तुमच्या डोळे, त्यानंतर हाडांचा सध्या काही आजार वगैरे आहे का, तुम्हाला पूर्व मानसिक आजार वगैरे आहे का, ते सगळ्या ज्या अटी आहेत ते सगळं त्यांनी जे मापदंड आहे तो लिमिट आहे त्यांनी दिलेलं आहे की काय काय अलाउड आहे। ओके, त्यानंतर ऑनलाईन अर्ज कधी होणार आहे तर याचे जे ऑनलाईन अर्ज आहे ते 15/6/2025 ते 15/8/2025 म्हणजे 15/6 म्हणजे 15 जून पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेत आणि शेवटची तारीख असणार आहे 15 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्ही याला ऑनलाईन अर्ज करू शकता। आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा ही पण माहिती इथं सविस्तरपणे दिलेली आहे। ऑनलाईन अर्ज भरण्याकरता महत्त्वाच्या सूचना ओके इथे बघू शकता। ही सगळी माहिती आपल्या वेबसाईटला पोस्ट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये मी दिलेली आहे, त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेली आहे। त्यानंतर खाली इथे दिलेले त्यांनी परीक्षा शुल्क म्हणजे यासाठी तुम्हाला जो फी भरायची आहे परीक्षेसाठी ती किती आहे। खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये, अग्निशामकसाठी आणि अधिकारीसाठी 750 रुपये। त्यानंतर राखीव जे इतर कास्ट आहे त्यासाठी अग्निशामकसाठी 500 रुपये आणि अधिकाऱ्यांसाठी 600 रुपये फी आहे। त्यानंतर ही जी फी आहे ती नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे तुम्ही परीक्षा पास होऊन तुम्ही परीक्षेला अटेंड करा ना करा परीक्षाची फी परत तुम्हाला भेटणार नाही। त्यानंतर पुढे दिलेलं त्यांनी की यासाठी जो खर्च असणार आहे तो किती येणार आहे या कोर्ससाठी तर प्रशिक्षण शुल्क तुम्हाला 13,000 रुपये द्यावं लागेल अग्निशामकसाठी जे 10वी पासवर आहे आणि अधिकारीसाठी तुम्हाला 36,400 रुपये तुम्हाला प्रशिक्षण शुल्क द्यावं लागेल। त्यानंतर निवासी खर्च लागेल तुम्हाला 50 ते 70 रुपये प्रतिदिन अग्निशामकसाठी आणि जे अधिकारी पद आहे त्यासाठी 100 रुपये प्रतिदिन लागेल। त्यानंतर ट्रेनी ॲम्युनिटीसाठी तुम्हाला 2,000 रुपये खर्च लागेल, एकदाच लागेल वाटतं तो। त्यानंतर अधिकारीसाठी 3,000 रुपये लागेल। त्यानंतर तुमचा जेवणाचा भोजन खर्च लागेल तुम्हाला 300 रुपये दिवसाचा आणि अधिकारीसाठी सुद्धा 300 रुपये दिवसाचा आहे। त्यानंतर गणवेश आणि इतर साहित्यासाठी अग्निशामकसाठी 10,000 रुपये वन टाइम आणि उपस्थानकसाठी म्हणजे अधिकारीसाठी 10,000 रुपये सेमच आहे। त्यानंतर खाली दिले त्यांनी वरील नमूद केलेला खर्च अंदाजित आहे, त्यामध्ये बदल होऊ शकतो। पाठ्यक्रमाचे शुल्क नमूद केलेल्या दिनांकाच्या आत भरणे अनिवार्य आहे, म्हणजे तुम्हाला जे शेवटची तारीख आहे त्याच्या आतच तुम्हाला सगळं भरायचं आहे। अंतिम तारीख दिनांकापर्यंत शुल्क भरले नाही तर यामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही, स्पष्टपणे दिलेलं आहे। भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नाही, म्हणजे नॉन रिफंडेबल आहे सगळी फी।
ओके. जर तुम्हाला मध्येच अभ्यासक्रम कोर्स सोडायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला ही फी परत मिळणार नाही. क्लिअरली त्यांच्या गायडन्स आहेत. आता यामध्ये तुमची जी शारीरिक चाचणी होणार आहे त्याचे खाली दिलेले आहे की शारीरिक चाचणीसाठी किती गुण असणार आहे. उंचीसाठी तुम्हाला 10 गुण आहेत. ओके. छातीसाठी तुम्हाला 10 गुण आहेत. त्यानंतर अतिरिक्त गुण त्यांनी दिलेले आहेत की तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे, NCC प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा गुण मिळतील, सिव्हिल डिफेन्स कोर केला असेल तर एक्स्ट्रा गुण मिळतील, होमगार्ड प्रशिक्षण घेतलं असेल तर तुम्हाला 2 गुण एक्स्ट्रा मिळतील, अतिरिक्त तुम्ही शिक्षण घेतलं असेल तर त्याचे वेगळे गुण मिळतील. त्यानंतर खेळासाठी मान्यता प्राप्त आहे. यासाठी तुम्ही जर आंतरशालेय क्रीडामध्ये भाग घेतलेला असेल, त्याच्यात काही तुमची अचिव्हमेंट असेल तर त्याचे गुण असतील. जिल्हा स्तरानुसार, राज्य स्तरानुसार, राष्ट्रीय स्तरानुसार गुण इथे दिलेले आहेत. त्यानंतर तुमची शैक्षणिक व इतर कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि यामध्ये तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. ओके. तर ऑनलाईन परीक्षा जी कशी असणार आहे ते मला सांगतो. जे उमेदवार शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होतील, शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुमची ऑनलाईन परीक्षा होईल आणि ऑनलाईन परीक्षा तुमची 100 गुणांची असणार आहे, जी बहुपर्याय म्हणजे MCQ टाईप असणार आहे. त्यासाठी 1.5 ते 2 तास तुमच्याकडे वेळ असेल आणि यामध्ये विषय असतील मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान विषयासह बौद्धिक क्षमता चाचणी, गणित विषयावर. आणि त्यानंतर तुमची जी मेरिट लिस्ट लागणार आहे की मेरिट लिस्ट ही उपलब्ध जागा क्षमतेनुसार शारीरिक चाचणी, कागदपत्रांची तपासणी 50 गुण व लेखी परीक्षा ऑनलाईन 100 गुण मिळालेल्या एकूण 150 गुणांपैकी म्हणजे तुमचे शारीरिक चाचणी आणि कागदपत्र तपासणी दोघांचे मिळून 50 गुण आणि परीक्षेचे 100 गुण असे 150 गुणांचे तुमची मेरिट लिस्ट लागेल. त्यामध्ये पास होण्यासाठी किमान 50 गुण हे उपस्थानिकसाठी म्हणजे अधिकारीसाठी, आणि जर तुम्ही अग्निशामक जर असेल 10वी पासवर जे आहे कोर्स त्यासाठी 45% किमान गुण तुमच्या पासिंगसाठी लागतील. इथे स्पष्टपणे दिलेलं आहे. त्यानंतर इतर माहिती त्यांनी दिलेली आहे की अर्ज कसा भरायचा, काय भरायचा. ओके. तो अशा प्रकारे ही PDF आहे आणि ह्या कोर्सला तुम्ही हा कोर्स जर पूर्ण केला तर जेव्हा पण अग्निशामकची व्हॅकन्सी कुठे पण निघते, कोणत्याही महानगरपालिकेमध्ये, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये, तर तुम्ही तिथे अर्ज करू शकतात आणि तुम्ही त्यांची जी परीक्षा पास केल्यानंतर तुमचं डायरेक्ट त्यामध्ये सिलेक्शन होईल. ओके. सो खूपच चांगली संधी आहे ज्यांना फायरमन व्हायचं आहे त्यांच्यासाठी. सो नक्की विचार करा आणि ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता. ऑनलाईन अर्ज करायची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड केलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलला जाऊन सर्च करा naukriwala.com. आपल्या वेबसाईटला जा, आपली वेबसाईट आहे naukriwala.com. त्यामध्ये हा जो कोर्स आहे अग्निशामक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश परीक्षा 2025-26 याची पोस्ट बनवलेली आहे. त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे, अभ्यासक्रम सुद्धा दिलेला आहे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा दिलेली आहे. त्यावर जाऊन माहिती बघा आणि ऑनलाईन अर्ज करून टाका. बाकी जर तुम्हाला माहिती आवडली असेल आणि महत्त्वाची वाटत असेल आणि तुम्हाला कोणाला शेअर करू वाटत असेल की घरात तुमचा कोणी 10वी पास झाला असेल, मित्र 10वी पास असेल, त्याला फायरमन व्हायचं असेल तर त्यांना ही माहिती लगेच शेअर करून टाका आणि व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करून जा. बाकी तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओज आणि माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या, म्हणजे जेव्हा आपल्याला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.